जय भीम मित्रांनो, विशेषतः पुरोगामी विचार मंच नाशिक या ग्रुपमधल्या सहकारी मित्रांनी मला आपल्यासमोर माझे काही विचार मांडण्याची संधी दिली, याच्याबद्दल प्रथमतः मी पुरोगामी विचार मंचाच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून सप्रेम जय भीम करतो. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं वर्षभर हे उपक्रम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लॉकडाऊन आणि या सगळ्या भानगडी असताना, बंदी असताना लोक मोठ्या चिकाटीनं राबवत आहेत. याचा मला अतिशय आनंद आहे, कारण ही साधनं हातात नसती तर आज आपल्याला एकमेकाशी कम्युनिकेटच करता आलं नसतं. कारण आता मी गेली मार्च महिन्यापासून घरात बसून आहे आणि आम्ही कधीच घरात बसलेली वेळ नाही. त्याच्यामुळे आता काय करायचं असा मोठा प्रश्न पडला असता. 15 दिवसाला महाराष्ट्रातल्या सर्व आपल्या सहकारी मित्रांच्याबरोबर मला बोलता येतं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येतो ना. तर मला स्वातंत्र्य मिळून आता 70 वर्ष उलटून गेली आणि अजूनही आपण आपल्या शिक्षणाचा कसलाच विचार केलेला नाही. म्हणजे चांगलाही विचार केला नाही, वाईटही विचार केला नाही, विचारच केला नाही. ते जे कोणी देतील ते शिक्षण आणि ते घेणं आणि त्यातून पुढे जाणं, जे त्यांच्या सगळ्या कसोट्यांना आपण पास होत जाणं, याच्या पलीकडे आपल्या हातात काही नव्हतंही. पण आपण जर एका पिढीतल्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये एज्युकेशन आल्यानंतर आपण विचार करायला हवा होता की कुठंतरी काहीतरी चुकतंय. मग ते काय चुकतंय? आमच्या पूर्व आसमरीच्या आत्ताचा बौद्ध समाज आणि पूर्वाश्रमीचा आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही विचार करीत नाही. परंतु या बौद्धांनी जी शैक्षणिक प्रगती केली ती अचंबित करणारी आहे. म्हणजे बाबासाहेब गेले आणि बाबासाहेब गेल्याच्या नंतर हा समाज जो शिक्षणाकडे प्रचंड उसळी मारून पुढे गेला, याचा खरोखर मला अभिमान वाटतो की ही सोपी गोष्ट नव्हे. ज्या समाजाला अंगावर कपडे घालायची परवानगी नव्हती, लंगोटी होती, ज्या समाजाला एस्करकी मागून जगावं लागत होतं, गावाच्या मेहरबानीवरती जगावं लागत होतं, त्या सगळ्या नरकाला लाथ मारून हा समाज बाहेर पडला आणि आज त्यांच्याकडे 80-85% शिक्षण गेलेलं आहे. म्हणजे साक्षरता गेलेली आहे. मी विद्वान झाले तसं म्हणत नाही, साक्षरता गेलेली आहे. एवढं शिक्षण ब्राह्मण सोडले तर दुसऱ्या कुठल्याही समाजात नाही, कुठल्याच समाजात. म्हणून त्यांच्या मार्गाने चला किंवा त्यांच्या मार्गाने जा असं मी जेव्हा आमच्या लोकांना सांगतो, त्याचं कारणच हे आहे की शिक्षणाकडे चला. आपल्याला दुसरा मार्ग नाही, शिक्षणाकडे गेलं पाहिजे. आता शिक्षणाकडे जर जायचं आहे, कसं जाणार आपण शिक्षणाकडे? तर वाया ब्राह्मण आपण शिक्षणाकडे गेलो. सगळा बहुजन समाज, मी काय आपला मागासवर्गीय किंवा पुरोगामी नुसते म्हणत नाही, सगळा बहुजन समाज हा आजचा जो सगळा सुविद्य तरुण, सुशिक्षित तरुण आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे, या सगळ्या लोकांचं डोकं मेड बाय ब्राह्मीण असं आहे. आणि सगळं शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ना, शिकणे, हे जे शिकण्याचा प्रोसेस आहे ना, तो काय आहे तर तो आपल्या डोक्याला ब्रेन वॉशिंग करून आपलं ब्राह्मणीकरण करणार आहे. सगळं शिक्षण आपलं ब्राह्मणीकरण करणार आहे. मग तुमच्या मूल्यव्यवस्था, तुमच्या सौंदर्य संकल्पना, या सगळ्या तुम्ही नीटपणे अभ्यासल्यात, नीटपणे पाहिल्यात तर आपल्या घराघरामध्ये जर एका घरात ब्राह्मण तयार केले तर तिचे एज्युकेशन, दुसरं काहीच नाही.
ब्राह्मणांनी काय करायचं होतं, ब्राह्मणांना काय येत होतं, ब्राह्मणांना फक्त घोकमपट्टी येत होती आणि म्हणजे गिळणे आणि वकणे, गिळणे आणि वकणे, दॅट इज एज्युकेशन. किती स्मरणात राहिलं, म्हणजे स्मरणात किती राहिलं हे महत्त्वाचं. काय स्मरणात राहिलं, कशाचा त्याचा उपयोग काय, याचा आपण विचारच केला. जे मी शिकतोय याचा माझ्या आयुष्यामध्ये मला काही उपयोग होणार आहे का? माझा उदरनिर्वाह तरी चालवण्याची शक्ती या शिक्षणातून मला मिळणार आहे का? मी अगदी मारे तावातावानं माझ्या मुलाला उचलतो, अगदी इंग्रजी शाळेत घालतो, इंग्रजी शाळेत ज्ञान मिळते असं कोणी सांगितलं? तिथे शिकवणारे कोण आहेत, तिथले अभ्यासक्रम काय आहेत, आपले सगळे अभ्यासक्रम काय आहेत? हे सगळे अभ्यासक्रम ब्राह्मणी व्यवस्था बळकट करणे हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे मूल्य संकल्पना सगळ्या तसेच येतात. आणि मूल्यात्मक संकल्पना जर माणसाच्या डोक्यामध्ये विषमतावादी भरत आला तुम्ही 70 वर्ष, भले एक राज्य काँग्रेसचा असेल, राज्य आणखीन कुणाचा असेल, तो विषय अगदी वेगळा आहे. मी राजकारणाबद्दल बोलतच नाही आहे. आम्ही काय केलं, अगदी आपण सगळ्या बहुजन समाजातल्या शिक्षण महर्षींच्या बद्दल बोलूया. त्यांनी बिचाऱ्यांनी काय केलं, त्यांना असं मनापासून वाटत होतं की आपला समाज शिकला पाहिजे. आणि मग शिक्षणाला काय लागतं, तर शिक्षणाला सुविधा लागत आहे. कर्मवीर अण्णांना शेकडो एकर जमिनी लोकांनी दिल्या, शेकडो एकर जमिनी लोकांनी दिल्या, देणगीच्या रूपामध्ये जमिनी दिल्या. आणि त्या जागांवरती अण्णांनी या सगळ्या शाळा उभ्या केल्या. अक्षरशः पायाला चप्पल न घालता अनवाणी पायानं आयुष्यभर हा महर्षी राबत राहिला. कशासाठी, तर माझी मुलं शिकली पाहिजेत, माझी बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजेत. बहुजन समाजातला जो खालचा तळ आहे त्याच्यातनं त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा पूर्वास्पृश्य समाजातली मुलं घेतली आणि बोर्डिंग सुरू केलं, शिक्षणाचं काम सुरू केलं. त्या अगदी लास्ट त्या माणसापासून अण्णांनी सुरू केली. अण्णांचं एवढं मोठं कोणी केलं नाही, पण तशी कामं खूप लोकांनी, गावोगावच्या शिक्षण संस्था निघाल्या, सगळ्यांनी शिक्षण व्यवस्थेचं काम केलं. असं आपल्या कुठे ध्यानात येतं का की या 70 वर्षामध्ये मागासवर्गीय म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, VJNT, OBC इव्हन यांच्या कुठे मोठ्या संस्था आहेत असं आपल्याला दिसतं का? नाही आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची ताकद या समाजाची नाहीच आहे. इन्फ्रास्ट्रक्चर काय लागतंय, शाळेला इमारत लागते, त्यासाठी पैसा जमा करावा लागतो. शाळेला जमीन लागते, त्यासाठी पैसा जमा करायला लागतो. तो जमा केलेला पैसा व्यवस्थितपणे खर्च करावा लागतो. त्या इमारती व्यवस्थितपणे बांधाव्या लागतात. तिथे नेमलेले शिक्षक आहेत त्यांचे पगार करावे लागतात. मुलं जी आहेत त्या मुलांना कसलीही तोचीस न लागता, एका पैशाचीही तोचीस न लागता त्याला शिकता आलं पाहिजे अशी व्यवस्था करायची होती. ही सगळी व्यवस्था ही आमच्या पूर्वीच्या पूर्वसुरींनी, आमच्या बापदाद्यांनी ही केली. किरसुनीपासून डस्टरपर्यंत, खडूपासून फळ्यापर्यंत सगळी व्यवस्था मार्फत स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण केलेली आहे. आता मला सांगा, या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, शाळा भरवायची केव्हा, इथपासून सुरू करू. शाळा भरणार केव्हा, तर शाळा अशा वेळेला भरवायची की जेव्हा शेतामध्ये लेबरची गरज आहे, घरातल्या माणसांची गरज आहे. बस 10:30, 11 ते 5 एवढ्या वेळात शाळा चालवायची. आता 11 ते 5 ही कशाची वेळ आहे, तर कष्टकऱ्यांच्या कष्टाची वेळ आहे, कामाची वेळ आहे, जनावर सोडायची वेळ आहे. म्हणजे जेव्हा सकाळपासून पोरं गोट्या खेळत गल्ल्यांमध्ये असतात, उंदडत असतात, त्या वेळेला शाळा बंद असते. आणि आई वडील हे जेव्हा रोजगाराला बाहेर पडतात, गुरढोरं सोडून ती बाहेर पडतात, तेव्हा शाळा भरते.
म्हणजे पोरं शाळेत आईबाप शेतात आणि गुरांच्या मागे. त्या पोरांचा उपयोग काय, त्याच्या घराला त्या कुटुंबाला उपयोग काय? असा काही ईश्वरानं नियम ठेवलाय का की सकाळी शाळा भरवू नका, संध्याकाळी शाळा भरवू नका, ती दिवसभरच भरली पाहिजे, असा काही नियम आहे का? नाही ना. असं का केलं? तर मी जो आधी सांगितला मुद्दा, तो या मुलाचं ब्राह्मणीकरण करायचं आहे, तर त्याला शेतात कामाला लावून कसं चालेल? कर्मवीर अण्णा याच्या पूर्ण उलटे होते. अण्णा सांगत होते नाही, खडी फोड, दगड फोड, काम कर आणि शिक. मग आणि हे शिक्षण काय सांगते की काम करू नको, हात चिखलात घालू नको, कष्ट कसलेही करू नको, कष्ट करणं हे शूद्राचं काम आहे. हे ब्राह्मणाच्या डोक्यातले गणित आहे. काम करणं, कष्ट करणं हे ब्राह्मणाच्या डोक्यातलं गोष्ट आहे. हे कष्ट करायचं नाहीत. अंगाच्या वस्त्रावरती डाग पडता कामाचा नाही, कपाळावरती घाम येता कामाचा नाही, हात भरता कामाचा नाही. म्हणजे काय झालं? हे ब्राह्मणाचं मॉडेल झालं ना. आई खाऊ आणि पुन्हा तुपाशी खाणार, शेरका माल खाणार. म्हणजे जे आई बाप मरणाचे कष्ट करून परिश्रम करून या मुलाला घडवतात, त्याला शाळेत पाठवतात, त्याला शाळा बिघडवते. कारण ते पोरगं शाळा सुटल्यावर आईच्या बापाच्या मदतीला कशातही जात नाही. दहावी पास झालं, 12वी पास झालं, लिहायला येत नाही, काय तो विषय सोडा, ती गोष्ट वेगळी. मी मूल्य बोलतोय की कशाचा आपण विचार करायला हवा होता. वर्गात गेला, मुलगा गेला वर्गामध्ये, तर तो ड्रेसमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, ड्रेसमध्ये असला पाहिजे, पण पाटलाचा पोरगा ड्रेसमध्येच असला पाहिजे आणि मजुराचा पोरगाही ड्रेसमध्येच असला पाहिजे. म्हणजे हे गाव पातळीवरचं शिक्षण मी सांगतोय. वरच्या शब्दाबद्दल बोलायची सोयच नाही. ते म्हणजे बदामाचा शिरा खाऊन आणि काजूचं आणि बदामाचा शिरा खाऊन ते जगणारी प्रजा आहे. त्यांचं काय सांगू? ती या देशात, या देश एक नाही आहे. हा देशच एक नाही आहे. एक अभिजन वर्गाचा देश आहे जो अतिशय कमी लोकांचा आहे, बुडभर लोकांचा आहे, आणि बाकीचा कष्टकऱ्यांचा आहे, श्रमणांचा आहे, श्रमिकांचा आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, हे सगळे जे श्रमिक आहेत, दोन हातानं काम करणारा माणूस, तो कोणत्याही जातीतला, धर्मातला, पंथातला असू दे, जो दोन हातानं काम करतो तो श्रमिक माणूस. या श्रमिक माणसाच्या पोराचं काय बनवलं? तर त्याचा ब्राह्मण बनवला. आपल्या घराघरात ब्राह्मण आहेत. तो कुठल्याही विचार काय असू दे, त्याचा विचारच करत नाही. दुसरा विचार त्याच्या डोक्यात घेऊच शकत नाही. मनुवादी विचारच त्याला पक्के शिकवलेले असतात. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, ही कविता मी पहिलीत असताना शिकलो. आणि त्यानंतर माझं पोरग पहिलीत गेलं तेव्हा सुद्धा ते शिकत होतं, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश. तेव्हा देव पहिल्यांदा त्याच्या डोक्यात घालण्याचं काम. शास्त्रज्ञ असलेला माणूस सुद्धा नवस सायास करतोय आणि देवाच्या दारामध्ये तासन तास उभा राहतोय म्हटल्यावर काय बोलावं? तो एज्युकेटेड सायंटिस्ट स्पेसचा अभ्यास करतोय आणि उंबरेला बाहेर पडताना उंबरेला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडणार काय? ते शिक्षण आहे म्हणायचं काय आहे? मी तुम्हाला सांगितलं की हे मॉडेल मॉमेडियन समाजातलं पोरगं असलं तरी ते ब्राह्मण होणार, ख्रिश्चन समाजातलं असलं तरी ते ब्राह्मण होणार, हिंदू समाजातलं असलं तरी ते ब्राह्मण होणार, शीख समाजातलं असलं तरी ते ब्राह्मण होणार. पण ते मॉडेल करप्ट आहे. आणि करप्ट मॉडेल हा आपला आयडियाल आहे, हे आपला आदर्श आहे. असं व्हायचंय. कसं व्हायचंय? त्याच्यासारखं व्हायचं, ब्राह्मणासारखं व्हायचंय. त्यामुळे अभ्यासक्रम सगळा कोण ठरवणार? फ्रॉम बालवाडीपासून ते सर्वोच्च शिक्षणापर्यंत, स्पेसपर्यंत अभ्यासक्रम ठरवणार कोण? अभ्यासक्रम ठरवणारे जे मी विधिमंडळात असतानाची गोष्ट सांगतो. एकदा बालभारतीच्या विद्वानांच्या एक लिस्ट आली होती.
15 लोकांची लिस्ट होती, त्याच्यापैकी 12 लोक हे फक्त ब्राह्मण होते. मी सभागृहामध्ये रेकॉर्ड आहे तिथे, मी उपस्थित केला प्रश्न की ही काय भानगडे, विचारवंत नाहीत आहे का, जनार्दन वाघमारे विचारवंत नाही का, यशवंत मनोहर विचारवंत नाही का. हे नावं घेऊन मी सांगितलेलं आहे की हे विचारवंत आहेत की नाही. मग या विचारवंतांना तुम्ही याच्यातनी का घालत नाही. तर तुमचे सगळे विचारवंत ठरलेले आहेत, तेच विचारवंत देशपांडे, कुलकर्णी, आणखीन काय 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 काय. मी काय जातीवादी नाही आहे, हे मी आपल्याला स्पष्ट सांगतो. पण ज्या जातीने केलेली ही भानगड आहे ती एवढी भयानक भानगड. सगळी संकट जी आपल्या पुढे आहेत, सगळा मध्यम वर्ग, पीटी बुर्जुआ क्लास हा सगळाच्या सगळा डिफॉर्म होऊन पडलेला आहे, हताश झालेला आहे, निराश झालेला आहे, लढण्याची प्रेरणाच कुठून मिळत नाही. आणि त्याचं कारण शिक्षण आहे. विचारच केला, विचाराप्रमाणे वर्तन करण्याचं फार पुढची गोष्ट आली. विचाराप्रमाणे वागायचं नाही. विचार ही विचार वेगळी गोष्ट आहे, आचार ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे हे लौकिकचं सत्य वेगळं आहे, पारलौकिकचं सत्य वेगळं आहे. इथे मी भात खातोय, भातावरती तूप आहे, तू बघायचं नाही. तू एकटाच का तूप खातोय हे विचारायचं नाही. आणि आपण एक विचारायला जात नाही, कारण ते बरोबर आहे, त्याच्या कर्तबगारी तो तूप मिळवतो. कसली कर्तबगारी करतो. पाठ्यपुस्तकं आपण लिहिली नाहीत, आपण लिहिली तर त्यात धडे आमचे कोणाचे नाहीत. असला तर एखादा धडा असला तर तो ऑप्शनला टाकून देतात, मास्तर लोक शिकवतच नाही. मास्तर लोकांचं BEd DEd करतात, तिथे मास्तरचा अभ्यासक्रम हा ब्राह्मणच ठरवतात. त्यामुळे तो मास्तरच मुळी भादरून टाकलेला, ब्रेन वॉश केलेला असतो, विद्यार्थी ब्रेन वॉश केलेला असतो. आणि संचालकाला असं वाटत असते की काय पोरग माझं 100% पहिलं आलं, काही 100% 200% आलं, करायचं काय त्या टक्केवारीला. का तुझं पोरग कशाच्या उपयोगाचं आहे. डिग्री घेतलेली पोरं, इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेतलेली पोरं आज बोकाट हिरतायत, काही कामच नाही, हाताला काम नाही. म्हणजे काय, गवंड्याच्या हाताखाली जाईल नाही जाणार, कडी बोलायला जाईल नाही करणार, खांद्याला बंधायला जाईल नाही जाणार, ऊस तोडायला जाईल नाही जाणार, भाजी तोडायला जाईल नाही जाणार, वाफे करायला जाईल नाही जाणार. म्हणजे ज्या देशाचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे, त्या शेतीच्या व्यवसायाला त्या संबंध अभ्यासक्रमामध्ये काडीची किंमत नाही, काडीची किंमत नाही. आहे का कुठे मला सांगा. अगदी पहिलीच्या अभ्यासक्रमापासून ते PhD पर्यंत ॲग्रिकल्चरचा विचार कुठे नाही. ते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जाणार पोरगं काय करत असेल ते करत असेल. एरवी काय त्याला जंतुनाशकं माहीत नाहीत, कीटकनाशकं माहिती नाहीत, आळ्या माहिती नाहीत, काही नाही. ते सायन्सच्या पोरांचं. अरे शेतीतलं कशातलं कळते, कशातलं. मला काहीतरी पांढऱ्या कागदावर काळं करायला, नाहीतर फार तर टायपिंगचा जॉब द्या आणि पगार प्रचंड द्या. पगार मात्र वारके नाही. म्हणजे मला पगार प्रचंड पगार मला मिळाला पाहिजे. माझं पॅकेज लय मोठं, लाखात पॅकेज. काय करतोय हा, लाखाची पॅकेज येऊन करतो काय. या देशाच्या भल्याची कोणती गोष्ट करतो, इथल्या गरीब माणसाला मदत होईल अशी कोणती गोष्ट करतो नाही. करंगळीवरती करायला जात नाही, कोणाच्या भाऊ भावाच्या मदतीला जात नाही. इथे एज्युकेशन ही थट्टा आहे, थट्टा. पण आपण ती चालू दिली. 70 वर्ष चालली म्हणून RSSचं राज्य आलेलं आहे. RSSचं राज्य उगीच आपणहून आलेलं नाही. हे जरा RSSचं राज्य आलं, जातीवाद्यांचं राज्य आलं, त्यांच्या हातात अलगद केंद्र सरकार गेलं. या सगळ्याच्या पाठीमागे गेली 70 वर्ष त्यांनी कारस्थानं करून जे शिक्षण दिलं आणि आपल्या घराघरामध्ये ब्राह्मण तयार केला, त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन का नाही. फक्त जे बौद्ध आहेत आणि दलित आहेत किंवा मागासवर्गीय समाजातले लोक आहे, SC ST OBC यांच्यामध्येच रिॲक्शन आहे. बाकीच्या समाजात रिॲक्शन काय येत नाही. तर त्यांना काही वावगत वाटत नाही की जो राम माहिती नाही, पत्ता सापडत नाही, राजाचा पत्ता सापडत नाही, राजधानीचा पत्ता कुठं सापडत नाही, तर तो राजा मेला केव्हा हे माहिती नाही, तो राजा जन्माला कोणत्या तिथीला आला हे माहिती नाही, मेलेचं जन्मस्थळ कुठे आहे ते माहिती नाही. आणि तरी सुद्धा रामाची अयोध्या आणि रामाचं राज्य तिथं होतं. दाखवायला पुरावा एक तरी, हा एक तरी पुरावा तर नाही. त्याची काल्पनिक कथा आहे.
ते महाकाव्य आहे, खंडकाव्य आहे, समजा महाकाव्य आहे, ते महाकाव्य आहे. महाभारत हे महाकाव्य आहे, काव्य आहे. कवितेत सांगितलं म्हणून कोणी मंदिर बांधत नाही, पण ब्राह्मणांनी अशा पद्धतीनं खोबीनं हे सगळं केलेलं आहे की प्रत्येक माणसाचं डोकं भादरून त्याला पेपरवेटमध्ये घातलेलं आहे हिंदुत्वाच्या. कोणाला काही वाटत नाही की यात काहीतरी तर्कशास्त्रच काही नाही, लॉजिक काहीही नाही. का नाही लॉजिक वापरायचं? तर शिक्षणानं लॉजिक वापरायला शिकवलेलं नाही. तर्कसंगत विचार केला पाहिजे हे शिक्षणानं शिकवलेलं नाही. लहानपणापासूनच आहे सगळं परावलंबी. दुसऱ्यांनी ह्याच्यासाठी केलं पाहिजे, हा दुसऱ्यांसाठी काही करणार नाही. मी, माझी बायको, माझी पोरं, ती पोरं मोठी होईपर्यंत, पोरं मोठी झाली की ती पण म्हणतात मी, माझी बायको, माझी पोरं, संपला विषय. याच्या पलीकडे दुनिया नाही. आणि मग हा देश चोरांचा आहे हे मी आज नाही सांगत आहे, गेली 50 वर्ष हे मी सांगतोय. हा देश चोरांचा आहे, हा देश लवाडांचा आहे, हा देश गुंडांचा आहे. आणि गुंडांची मेजॉरिटी झाल्यावरती जे होतं ते आज अयोध्येमध्ये चालू आहे. गुंडांची मेजॉरिटी आहे. कसलं शिक्षण आहे? म्हणून आपल्या संस्था काढायला पाहिजे होत्या, ती आपली पात्रताच कधी होऊ दिली नाही. जिथे संस्था काढल्या त्यांच्या पायात इतके साप सोडून द्यायचे की एक तर तो शरण आला पाहिजे, गुडघ्यावरतीच उभा राहायला पाहिजे ना, एरवी त्यानं ते बंद करून टाकलं पाहिजे, म्हणजे परवानगीच द्यायची नाही. समाज कल्याण खात्याच्या किती शाळा SC मधच्या वर्गातल्या लोकांच्याकडे आहेत सांगा. बाकीच्या तो ओपनच्या सोडून द्या, मी सोडून देतो गोष्ट. किती संस्था नावारूपाला आल्या, किती संस्थांना मदत इतर समाजाने केली नाही. जसे जातवार साखर कारखाने वाटलेले आहेत तसे जातवार शिक्षण संस्था आहेत, जातवार शिक्षण संस्था आहेत. अगदी ख्रिश्चनांनी काढलेल्या सुद्धा शाळांमध्ये जातवार वर्गवारी होते. मुख्यमंत्री तर गोष्टच सोडा, ते आपली त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा भयानक आणि भीषण आहे. का नाही आपण आपल्या शाळा चालवू शकलो? कार्यकर्त्याला इतकं बदनाम केलेलं आहे की त्याच्यावर विश्वासच राहता का? म्हणजे मग कार्यकर्ते तसेच वागतात. कार्यकर्त्यावरती विश्वास त्या समाजाने टाकला पाहिजे. तो समाज हा दोनदा डगरीवर हात ठेवून असतो, म्हणजे ड्युएल पॉलिसीवरती असतो. म्हटलं ते इकडं, म्हटलं तर तिकडं. सत्य, न्याय या सगळ्या गोष्टी बोलायला फार छान आहे. प्रत्यक्ष जेव्हा व्यवहार सुरू होतो तेव्हा आपण कसे वागतो? तर कट्टर सनातनी जसा वागेल तसेच आपण एकमेकाशी वागतो. तसं आहे. आपण आपल्यातल्या माणसाला खेकड्यासारखं वागत नाही. आपल्यातल्या कोणा माणसाला आपण वर जाऊ देतो? तो कुठेतरी प्रगती करेल आणि वर जाईल आणि गुणवत्तेने कुठेतरी पुढे जाऊन पुढे देशाचं नाव करेल, समाजाचं नाव करेल, असं कधी आपल्याला वाटलंय? बोलायला ठीक आहे, बोलायला काय जाते, पण खेकड्यांसारखे आपण आपलेच पाय वडत राहतो. आणि कसा पाडला याचा आनंद साजरा करतो. दॅट इज हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे काय? मी जे सांगतोय कसा पाडून की हे संस्कार आहेत, हे संस्कार अगदी पहिल्या वर्गापासून विषमतेचे संस्कार सांगितलेले जातात, शिकवले जातात, मेंदूवरती टसवले जातात, ब्रेन वॉशिंग चालू असते. म्हणजे या संबंध शिक्षण व्यवस्थेच्या विरोधी मी आहे. मी BA झाल्यानंतर मला MA होता लागतं, MA जाऊन PhD काय 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 करता लागतं. मी त्या भानगडीतच पडलो नाही. हे बोगस एज्युकेशन, जे माझं पोट भरू शकत नाही त्याचं काय निव्वळ ढोंग, दांभिकता, ढोंगीपणा आणि संधी साधूपणा. संधी मिळाली की निघाला पळाला. संधी मिळाली की अहो माझ्याबरोबर आत्ता काल कार्यकर्ता होता, आता कुठे गेला शोधायला लागतोय. एकाकडे संध्याकाळी, दुपारी एकाकडे, संध्याकाळी एकाकडे, बस संपला विषय. हे कार्यकर्त्याचं वागणं आहे. कोणाच्या वळावरती हसबाज उभा राहील. बाबासाहेबांचं नुसतं नामस्मरण काय होणार, करून काय होणार नाही. ते नामस्मरण झालं, बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब. बाबासाहेबांनी ज्या विचारानं झालं सांगितलं त्यातलं तू काय करतोस त्याचा विचार देईन आंबेडकर. तू बाबासाहेबांनी सांगितलेलं नुसतं वाचून मला सांगायला लागलास आंबेडकर, तर मला मी वाचलेलं आहे, मला माहिती आहे बाबासाहेब काय. तू मला सांगण्याची आवश्यकता नाही, तुझ्या आचरणामध्ये काय ते सांग. किती मारतात? मी ते इतका मार खाल्लाय तेवढा मार कोणीच खाल्ला नाही. इतका मार खाल्लाय. अगदी पद्मश्री मिळाल्यानंतर सुद्धा मला ज्या पद्धतीने मारलं, मी असं समजतो की माझ्या गावच्या पाटलांनी मला लहानपणी मारलं होतं, तसलाच हा मार होता. पण झालं ना, एखाद्या कार्यकर्ता पुढे जातोय, मला आयुष्यात नव्हतं त्याची माणसं.
ही अशी व्यवस्था तयार करायची की ज्याच्यामुळं तुमचीच माणसं तुमच्या अंगावर येऊन तुम्हाला मारतील. मला ब्राह्मणांनी मारलं नाही कधी फिजिकली, एकाही ब्राह्मणांनी माझ्या अंगाला हात लावून कानफाडीत मला मारलेलं नाही. पण माझं डोकं त्यांनी भादरलं हे मात्र माझी खात्री आहे. माझा ब्रेन वॉश केला ही माझी खात्री आहे. समजा की मी पुरोगामी विचारांचा नसतो आणि पुरोगामी विचार करणाऱ्या मंडळींच्या बरोबर नसतो, राष्ट्रसेवा दलामध्ये गेलो नसतो, पॅन्थरमध्ये गेलो नसतो, मी चळवळ्या नसतो, तर माझं काय झालं असतं? तर मी आणखीन एक टिपिकल हिंदू झालो असतो. ना गोरखा ना घाट का. मला हिंदू म्हणून कोणी विचारत नाही आणि मी स्वतःला हिंदू म्हणून गौरवित राहतो. मला मंदिरात येऊ देतात नाही. पार्ट ऑफ एज्युकेशन हे नीट लक्षात घ्या. हे काय आहे? हे इतकं भयानक आहे की त्याच्यामुळे आपलं ज्ञान विज्ञान हे सगळं त्यांनी भाजून खाल्लेलं आहे. त्यांचा पराभव करायचा असला तर आयची एज्युकेशन सिस्टीम पूर्ण नाकारली पाहिजे. नो, लिहिणे वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावा हा साधा संस्कार शिक्षण देऊ शकत नाही. बहिणाबाई म्हणाल्या, अरे माणसा कधी होशील माणूस. हे ब्रीद असलं पाहिजे शिक्षणाचं की माणसाला पशु आहे तो त्याला एज्युकेट करायचं आहे आणि त्याला माणूस म्हणून पुढे जायला मदत करायची आहे. हे शिक्षण पुढे घेऊन जात नाही. माणसाचा आईत खाऊ, आळशी, बदमाश, लबाड, ढोंगी कुठल्याही व्यवसायात जात नाही. डॉक्टर अप्रामाणिक, वकील कळस, न्यायाधीश करत, पोलीस बोलायची सोय नाही. एक खातं मला मंत्री, एक खातं मला असं दाखवा, एक माणूस मला असं दाखवा की जो दगड मारू शकेल दुसऱ्याला. हो, त्याचं काय ना चोरांचा देश आहे. जेवढा मोठा चोर तेवढा गौरवला जातो. बारक्या बोरक्या आमच्यासारखे भुरटे जे असतात ते जाळ्यात सापडतात आणि ते चोर म्हणून बाय बर्थ क्रिमिनल म्हणून ठरवले जातात. मातंग समाज, ज्या अण्णाभाऊंचा मातंग समाजात जन्म झाला तो मातंग समाज हा फकीरा वाचा. मला असं वाटतं काही वेळा की फकीरा ही आम्हा सगळ्यांची आत्मकथा आहे. फकीराची आत्मकथा केवळ नाही आहे. फकीरा मी आपला म्हणजे फकीरा हे माझ्यासाठी पुस्तक नाही आहे, तो माझ्या आयुष्याचा भाग आहे. अण्णाभाऊ हा माझा केवळ चित्तचिंतन असला नाही, आता अण्णाभाऊ हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. ते माझ्या आयुष्याचा भाग आहे. बाबासाहेब माझ्या आयुष्याचा भाग आहे. ज्योतिराव फुले माझ्या आयुष्याचा भाग आहे. शाहू महाराज माझ्या आयुष्याचा भाग आहे. ते माझं आयुष्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण संस्था काढून दिल्या नाहीत, आपण त्या काढल्या नाहीत. आपण कायम शिपाईच्या नोकऱ्या शोधत राहिलो. आपल्याला कधीही असं स्वप्न पडलं नाही की आपलं पोरगं न्यायाधीश झालं पाहिजे. बौद्ध फक्त त्याला अपवाद आहे. त्यांना स्वप्न प्राईम मिनिस्टर होण्याचं सुद्धा पडतं, राष्ट्रपती होण्याचं सुद्धा पडतं. बाकीच्यांची सगळ्यांची स्वप्न खुरटून टाकलेली आहेत या एज्युकेशननं. बौद्धही तिथेच शिकले. म्हणजे पूर्वीचे माझे बांधव आहेत आपल्या कृषी समाजातले, कृषी समाजातले बांधव आहेत, हे सगळे आपल्याचसारखे होते. पण त्यातून ते बाहेर पडले ना. तो नरक आहे म्हणाले आणि नरकातून बाहेर पडले. हे बाकीचे तर नाही बाहेर पडत. ओबीसीतल्या एका तरी गटाला असं वाटतंय की आपण त्यातनं बाहेर पडावं. नो, त्याच्या सगळ्या निष्ठा तिकडे आहे. ते निष्ठा मी सोड. त्याचा विचार सगळा तिकडचा आहे. म्हणजे काय, तो इकडचा का झाला नाही? कारण महात्मा फुले शिकवलंच नाही. अण्णाभाऊ शिकवला नाही. एखादी कादंबरी एखाद्या वर्गात त्यावेळेला लागली 69ला, जेव्हा मी शिकलो फकीरा. मी FYला फकीरा मला 100 मार्काला होतो. तर तो काळच वेगळा होता. आज अण्णाभाऊंचं नाव तरी अभ्यासक्रमात कुठं तुम्हाला दिसेल नाही. पण अण्णाभाऊचं नाही दिसणार ना, तर शाहू महाराजांचं पण नाही दिसणार. आणि मग जे फडणीस म्हणणार की कार्यकर्ते शाहू महाराज. आता कशानं मारायला पाहिजे? पैतानानं मारला पाहिजे भरवून. कशानं भरवून ते तुम्हाला कळते. हां, महाराजांच्या बद्दल, अरे तो महाराज हा आबाळा एवढा होता, आबाळा एवढा. फडणीस तू त्याच्या खाली पायाच्या खाली सुद्धा कुठं पुरणार नाही. त्याला कार्यकर्ता म्हणतो. का म्हणतो? तर शाहू महाराज माहीतच नाही, महात्मा फुले माहीतच नाही. जवळकर जेदे वगैरे तर सोडून द्या, ती फार पुढची गोष्ट झाली. जे आम्ही ज्यांना गॉडफादर मानतो याचं काहीही शिक्षणामध्ये नाही. मला दाखवा तुम्ही कुठे. एवढी विद्यापीठं आपण काढली. या विद्यापीठांमध्ये
किती काळ तुम्ही आम्हाला फसवणार आहात आणि आम्ही फसणार आहोत. पैसे देऊन फसतोय. प्रचंड फीज वाढलेल्या आहेत. सामान्य माणसं आता शिकू शकत नाही. बहुजन तो शिकता कामा नये याची ब्राह्मणांनी व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा वर्णव्यवस्था येण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण तर आमचं संपलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत. महानगरपालिकेच्या शाळा बंद होत आहेत. त्या बंद होतील. चालू काय राहील? ही पोरं गेली कुठे सांगा ना मला. ही पोरं कुठे गेली? सगळीच्या सगळी घरी शाळेत गेली. त्याचा पट तेवढ्या संख्येनं वाढायला पाहिजे होता. तेवढी संख्या वाढायला पाहिजे होती. ही पोरं ड्रॉपआउट शिक्षण व्यवस्थेतनं पोरं नाकारून फेकून दिली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता असं का होतंय? तर मित्रांनो, आपण मोठ्या माणसांचं फक्त कौतुक करतो. त्यांचे फोटो मोठे मोठे लावतो. त्यांचे पुतळे उभारावेत म्हणून आपण प्रयत्न करतो. पण त्यांनी सांगितलेल्या वाटेने एक पाऊल तर टाकतो. तुम्ही म्हणाल तुम्ही टाकता का? हो येस मी टाकतो. ज्यांना घरातल्या बायकोला आईला सुद्धा धम्म समजावता येत नाही ना. मी लक्ष्मण मानेंनी 5 लाख लोक बौद्ध धर्माकडे वळवले आणि आता बौद्ध आहेत. कुणाच्या दृष्टीने त्याला काय किंमत असेल नसेल मला माहिती नाही. पण मी सांगतो की हे काम घरामध्ये करून बघा, मग तुम्हाला कळेल याचं काय महत्त्व आहे. हेच काम केलं नाही. आयुष्यभर मी या रस्त्यानं चालत आलेलो आहे. ज्या रस्त्याने मी आयुष्यभर चाललो त्याच रस्त्यानं चालतो. मी तडजोडी केल्या तर मलाही आमदार होता येईल, मला खासदार होता येईल, मला मंत्री होता येईल, मला सगळं काय होता येईल. मला माहिती आहे ना. माझी हे ताकद तेवढी. मुद्दा तो नाहीच आहे. मी विचार सोडण्यातलं काय करीन का? काहीही करणार नाही. प्रतिगामी लोकांनी माझ्यासाठी सोन्याच्या पायघड्या घातल्या ना तरी सुद्धा मी त्या पायघड्याकडे जाणार नाही. चिरीमिरीची तर गोष्टच सोडा. आणि कागदाच्या नोटा त्या मला कधीच प्रभावी माझ्यावर प्रभाव पाडू शकलेले नाहीत. कधीच नाही. मूल्य व्यवस्था ही वेगळी गोष्ट आहे. आपल्याला समता हे मूल्य म्हणून स्वीकारून एज्युकेशनकडे बघायला पाहिजे होतं. स्वातंत्र्य हे स्वतंत्र मूल्य आहे म्हणून आपण एज्युकेशनकडे बघायला पाहिजे होतं. तसा अभ्यासक्रम तयार व्हायला पाहिजे होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय सरनाम्यातली जी तत्व आहेत या सरनाम्यातला हा सगळा भाग हा एज्युकेशनचा पार्ट असायला पाहिजे. त्यानुसार धड्यांची रचना व्हायला पाहिजे होती. त्यानुसार अभ्यासक्रम ठरायला पाहिजे होते. नवीन लेखकांच्याकडनं पुस्तकं लिहून घेतली पाहिजे होती. आणि ब्राह्मणांचं सगळं हे गुंडाळून समुद्रात फेकून दिलं पाहिजे होतं. काय त्या ज्ञानाचा उपयोग आहे? असून नसल्यासारखं काय त्याचा उपयोग काय? भूकंपट्टी करून काय करायचं आहे? भूकंपट्टी करून पोट नाही भरत ना. काम नाही का? नाही काम लयकडं काम असू शकतात. काम निर्माण केलं तर मिळेल काम. पण हातानं कामच करायचं नाही ना. कमी पण आहे. शूद्र कष्टकरी हे घाम घालणारे लोक हे पायातून जन्माला आलेले आहेत. हा जो वर्ण हा ब्राह्मणांनी प्रत्येकाच्या डोक्यात कोंबलेला आहे. त्यामुळं प्रत्येक जण मी वर आहे तो खाली आहे, तो त्याच्यावर आहे तो त्याच्या खाली आहे. म्हणजे माझ्या वर कुणीतरी माझ्या खाली तरी कुणीतरी आहे. ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम पोरांना एज्युकेशन शिकवली जाते. त्याच्यामुळे सर्वात वरच्या जागेवर कोण असणार आहे? ब्राह्मणच असणार आहे. ज्या क्षणाला त्यांना हे लक्षात आले की सगळे कलेक्टर एससीचे होऊ शकतात, एसटीचे होऊ शकतात, त्या क्षणाला कलेक्टरच्या जागा भरणं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. 2006 सालापासून नोकर भरती बंद केली. काय रिझर्वेशनचा आमचा उपयोग आहे? ज्या शिष्यवृत्त्यांवरती आम्ही शिकलो त्या शिष्यवृत्त्या आता बंद. त्या मिळणार नाहीत. आम्ही शिक्षणाकडे जाऊ शकत नाही. आमच्या शिक्षणाचा आम्हाला स्वतंत्र विचार केला पाहिजे. आमच्या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या पाहिजेत. तर अण्णाभाऊ घराघरामध्ये जाऊ शकतात. तर अण्णाभाऊंचे संस्कार लोकांच्याकडे जाऊ शकतात. ते जे म्हणत होते की दुनिया कष्टकऱ्याच्या तळ हाताच्या श्रमिकाच्या तळ हातावर उभी आहे ही पृथ्वी. हा विचार श्रमिकांचं केवढं उदात्तीकरण करणार आहे. पण हे उदात्तीकरण आपल्या व्यवस्थेला पचत नाही, परवडत नाही. म्हणून श्रमिक कष्टकरी दुबळे हे मरण्यास लायक आहेत. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट.
मी तर तुम्हाला सांगितलं हा देश चोरांचा आहे. चोर लहान की मोठा एवढाच मुद्दा आहे. कुणीही इथे साव नाही, कुणीही नाही, हे मी जबाबदारीने सांगतो, कुणीही नाही. कारण देशच मुळी अशा मूल्यांवरती उभा आहे की जिथे माणसाला माणसासारखं वागवायचंच नाही आहे, पशुसारखंच वागवायचं. पशुतुल्य जीवन आजही 80% लोकांच्या वाट्याला आलेलं आहे. पशुतुल्य जीवन आजही मरणाचे कष्ट करायचे, 2 वेळ जेवायला मिळत नाही. मरायचं, रात्रीचे दिवसाचं कष्ट करायचे शेतीमध्ये, शेताच्या मालाला किंमत शून्य आहे. कानेवर कुठल्या अभ्यासक्रमाच्या धड्यामध्ये आलं की शेतकऱ्याच्या पिकाचं काय होतं, बाजार समितीत गेल्यावरती ते निलाव करतात तिथं काय होतं, हां शिकवलं कधी तुम्ही? अगदी अन्नभाऊंच्या समाजाच्या बद्दल बोलूया. ते दोरखंड वळणारे लोक होते. दोरखंड वळणे कुणाही माणसाचं काम आहे का? जा बघू तुम्ही, या जाते दोरखंड तयार करा बघू, येतो का करायला? हे नायलॉनचा केलात कंपनी, ते फुकटचं सरकारकडनं आणून आमचे धंदे मारले. मोर्ची तयार करता येईल? केसन तयार मग कशी करतात माहिती आहे? काय माहिती आहे वळणला? किरसुनी कशी बांधतात माहिती आहे? कशाची किरसुनी असते माहिती आहे? झाडू द्या म्हणून बाई टेंबा मिरवत येतील, झाडू विकत घेऊन जाते. पण तो झाडू कशातनं बनतो, कसा बनतो, कोण बनवतो? त्या झाडूच्या किरसुन्याच्या फांद्या पानं निघायला लागली ना तर ती सुद्धा कोणाला घरात बांधता येत नाही. ती कला आहे. मारली, कुंभार मेला, सुतार मेला, गवंडी मेला, पातरोट मेला, कैकाडी मेले, वडार मेले, धंदेच गेले नाही आमचे सगळ्यांचे. आमची पोरं शिकवली आम्ही की कुठं त्यांना काहीतरी चिकटता येईल. अहो इथे गावातच माणसाची पोरं चिकटणार तर आमच्याला कोण द्यायला लागलाय? राखीव जागा म्हटल्याबरोबर तर किती आगडोब होतोय तर तुम्ही बघितला. ते काही खरं नाही. आपल्याला मुळातून पुन्हा सुरुवात करायची असेल मित्रांनो तर खूप डोक्याला डोकं लावून आपण एकमेकाच्या बरोबर बौद्धिक लेवलला पहिल्यांदा एकवाक्यता केली पाहिजे की आपल्याला काय करावं लागेल, त्याचं करिक्युलम ठरवावं लागेल, त्याचं टाइम टेबल ठरवावं लागेल आणि ते टाइम टेबल ठरल्याच्या नंतर त्या पद्धतीनं वर्तन करावं लागेल, व्यवहार करावा लागेल. पैसा मी आत्ता सांगतो माझा अनुभव, धम्मयात्रेच्या वेळेला लोक 10 रुपये 20 रुपये सुद्धा आणून देत होते मला. त्या पैसे लोकांची दानत मोजूच नका, लोकांच्याकडे खूप मोठी दानत आहे. अभाव आहे तो प्रामाणिकपणाचा. माझ्याकडे 30-40 हजार मुलं आत्तापर्यंत शिकली. एक पैसा सुद्धा न खर्च करता, एक नवा दमडा पैसा न खर्च करता 30-40 हजार मुलं मी माझ्या आयुष्यात शिकवलं. आय एम टू हॅपी. पण जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगितलं. नवीन प्रयोग करायला गेलो तर किती अडचणीत आलो. नवीन काहीही करायचं नाही. तुम्ही करायला गेलात की सरकारी अधिकारी आणि हे तुमचं वाटोळं केल्याशिवाय थांबतच नाही. तेव्हा शिक्षणाचं सरकारीकरण झालं, नोकरशाही त्याच्यामध्ये आली. शिक्षक नावाची गोष्ट ही पूर्णपणे ब्राह्मणवादी आहे. त्याच्यात अपवादानं सुद्धा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारा मावळा मिळायचा नाही. आणि मिळाला तो पिशा पडणारा मिळेल, तो शिवाजी आम्हाला सांगेल. पण पानसरेंनी सांगितलेला शिवाजी आम्हाला कोणीच सांगणार नाही. मी सांगितलं आपल्याला की इतिहासापासून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सगळी शास्त्र ब्राह्मणांनी आपल्या सोयीची बनवलेली आहेत आणि ती शिकवली. ती शिकणं म्हणजे मित्रभाऊ शिक्षण आहे. आंबेडकरी चळवळीच्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड काय असेल तर ब्राह्मणीकरण झालेली ही शिक्षण व्यवस्था, ती आपल्याला बदलायला पाहिजे. खाजगी प्रायव्हेट बंद केलं पाहिजे. हो, एकातलं खाजगी कसलं प्रायव्हेट आले काय? काही खाजगी नाही. खाजगी काय आईच्या पोटात घेऊन येते काय खाजगी असायला? ही संपत्ती खाजगी आहे. कशाची खाजगी? त्याच्या बापाने त्याच्या आईनं पोटातनं जमीन घेऊन आली का काय? कन्वर्टाची बंडले घेऊन आली. माणसं जन्मतः समान असतात. माणसं जन्माने एकसारखी असतात. जन्मानं माणसं कर्तबगार असतात. माणसं समान आहेत ही गोष्ट मान्य केल्याच्या शिवाय शिक्षण व्यवस्था चालतीच कशी पुढे? पण मी सांगितलं की शिक्षण व्यवस्था पूर्णपणे टाकाऊ आहे. ग्रंथ मराठीतले
अगदी मोठे मोठे ग्रंथ ऋग्वेद वेदांपासून सगळं नेऊन जाळून पाहिजे, तरच इथनं काही जाती व्यवस्था मोडली तर मोडू शकते, अदरवाईज नाही. ते तुम्ही वाचलं की ती घाण तुमच्या डोक्यात आलीच समजा, आणि तुमच्या डोक्यात ती घाण एकदा आली ज्ञान म्हणून, त्याला मी ज्ञान मानत नाही, त्याला मी ज्ञान मानत नाही. नो, इतरांच्या शोषण साधनांना प्रतिष्ठा देणारे जे लोक आहेत त्याला मी साधन मानत नाही. ते माझ्या नारड्यावरती माझ्या गळ्यावरती फिरवली जाणारी शिक्षण नावाची सुरी आहे आणि ती मला कापणार आहे. आई बापामध्ये आणि मुलांमध्ये अंतर, भावाभावांमध्ये अंतर, नवरा बायकोमध्ये अंतर, प्रत्येकाच्या मध्ये एक अशी भिंत अदृश्य. मित्र, या भिंती आपल्याला पाडायच्या. बाबासाहेबांनी सांगितलं, अण्णाभाऊंनी सांगितलं, बिरसा मुंडांनी सांगितलं, उमाजी नाईकांनी सांगितलं. पण हे आपले सगळे नायक आहेत ना, त्यातले एक बाबासाहेबच असे भाग्यवान. भाग्यवान म्हणणं बरोबर नाही, मी शब्द नाही बरोबर वापरला, पण तेच एक असे निघाले की ज्यांना जगामध्ये आज जगामध्ये प्रतिष्ठा आहे. ही कोणा ब्राह्मणाला नाही, एक सुद्धा ब्राह्मणाला नाही. ही प्रतिष्ठा फक्त दुनियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आणि ती स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर आहे. मला खूप वेळा अभिमान वाटतो त्यांचा याच्यासाठी की अरे अशी प्रेरणा मिळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, की आपल्याला शिकलं पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे, आपण संघर्ष केला पाहिजे. हे केवळ शब्द नाहीत मित्रांनो, हे केवळ शब्द नाही, हे तत्वज्ञान आहे. या शिक्षणाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, कारण शिक्षण आपल्याला नाकारलं गेलेलं आहे, पिढ्यानपिढ्या नाकारलं गेलेलं आहे. त्या 70 वर्षात मिळालं होतं तेही हातचं काढून घेतलेलं आहे. आता आपल्या हातात पुन्हा झोळी येणार नाही, एवढी काळजी आपल्याला करायची. सगळ्यांनी ऐकलं, काही विचार करा. विचार करून आपल्याला बालवाडी चालवता आली तर बालवाडी चालवा का, पण आपल्या ताकदीवर चालवा, जिथं बाबासाहेब शिकवलं जाईल. काय चालवता याला माझ्या दृष्टीनं महत्त्व नाही, किती जण काय करता यालाही मी विचारत नाही. ते तिथपर्यंत घेणं, आपल्या पद्धतीनं एज्युकेशन मुलांना दिलंच पाहिजे आणि आपली मुलं आपण घडवली पाहिजे. त्यांनी दिलेला अभ्यासक्रम तांत्रिकदृष्ट्या घ्या, शिकवान फेकून द्या, त्यात काय नाही आहे. त्यात एवढी मार्क पडली, त्यात तेवढी मार्क पडली, काय ते मार्काला जायचे. एवढी मार्क पडली मंडईमध्ये जाऊन आडानी अंगठ बाजरातली बाई टांग मारते. त्यातली तुझी वाहतं शिक्षण आणि कशाचं शिक्षण आलं. भाजी कशी घ्यायची ती कळत नाही, चांगली भाजी कसली वाईट भाजी कसली याचं कळत नसेल तर त्याचे उपयोग काय. शिर्डीच्या शेपटासारखं त्याचा आपल्याला काय उपयोग नाही. आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल तर जग पडलंय आणि जग रोज नित्य नूतन आहे, रोज जग बदलतंय. त्या बदलत्या जगाचा वेध घेऊया आणि बाजूला लांबलेलं थोडंसं मी संपवतो. पुन्हा एकदा पुरोगामी विचार मंचाच्या सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो. जर सरकारला उपरती झाली, तर अण्णाभाऊंच्यासारख्या निर्मळ माणसाला भारतरत्न द्यावा, आणि भारतरत्न देता येत नसला तर निदान पद्मविभूषण वगैरे अशी काहीतरी एखादी मोठी पदवी द्या की ज्याच्यामुळे राष्ट्रीय स्वरूपाचा त्यांचा बहुमान होईल. पण अण्णाभाऊंचा बहुमान झालाच पाहिजे. भारतरत्न देऊन करत असाल तर सोन्याहून पिवळे, पण ते करत नसाल तर दुर्लक्ष करू नका आणि एका अतिशय नेक माणसाला मातीत घालू नका. त्याचं काहीतरी करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम.